हॅलो मित्रांनो, तर आज आपण काय करणार आहोत? गुणाकार शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? गुणाकार. याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? मल्टिप्लिकेशन. काय म्हणतो आपण? मल्टिप्लिकेशन. याच्या आधी पण आपण गुणाकार, एकांकी गुणाकार आपण शिकलेला आहे, बरोबर आहे? म्हणून आपण एकांकी गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे, बरोबर. आता याच्याच आधारावर हाच एकांकी गुणाकार आपल्याला 2 अंकी गुणाकार, 3 अंकी गुणाकार, 4 अंकी गुणाकार कसा सोडवता येईल हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता वरचे जे काही 4 प्रकारचे उदाहरणं जे आहेत गुणाकाराची ती वेगळी आहेत आणि खालची जी 4 उदाहरणं आहेत ती वेगळी आहेत. वरच्या उदाहरणापेक्षा खालची उदाहरणं वेगळी आहेत. तुम्ही म्हणाल सर काय वेगळं आहे? तर सोडवत असताना तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये काय वेगळं आहे. पाहायचं का आपण? सोडवायचे का? चला करा, सुरू करूया. आता बघा, उदाहरणामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करत असताना आपल्याला पाढे पाठ असणं महत्वाचं आहे, म्हणजे स्टेबल पाठ असणं महत्वाचं आहे. बर, आता हे जे सगळे मल्टिप्लिकेशन जे आहेत, गुणाकार जे आहेत, हे सगळे गुणाकार 10 पर्यंत ज्यांचे टेबल्स आहेत, 10 पर्यंत ज्यांचे पाढे आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने हे गुणाकार सोडवता येतील. आणि जवळपास तुमच्यापैकी सगळ्यांनाच, जवळपास ऑलमोस्ट सगळ्यांना 10 पर्यंतचे पाढे येतात. ठीक आहे, तर सुरू करायचं. चला, आता वाचत असताना आपण त्याला कसं वाचायचं? 2 गुणिले 4. कसं वाचायचं? 2 गुणिले 4. आणि इंग्रजीमध्ये वाचत असताना 2 मल्टिप्लाय 4 है ना. 42 मल्टिप्लाय 3 म्हणजेच 42 गुणिले 3. 723 मल्टिप्लाय 2 म्हणजेच 723 गुणिले 2 है ना. या ठिकाणी किती आहे? 2134 गुणिले 2 म्हणजेच 2134 मल्टिप्लाय 2. ओके, चला आता हे आपण याचं उत्तर काढूया. आता उत्तर काढत असताना काय करायचं? आपल्याला 4चा टेबल 2 पर्यंत म्हणायचा, कारण 4 ना आपण कशाला गुणतोय? 2 ला गुणतोय. ठीक आहे, मग आपण काय करूया? 4चा जो टेबल आहे 2 पर्यंत म्हणूया. म्हणा बरं. 4 दुनी 8. आता मी या ठिकाणी टेबल लिहितो. 4 1 4, 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 बाय 40. बरोबर आहे. आता बघा, या ठिकाणी 4चा जो टेबल आहे आपण 2 पर्यंत मोजला, म्हणजे 4 1 आणि 4 2 म्हणजे 4 दोन्ही है ना. म्हणजे 8 जो नंबर आहे, म्हणजे 4चा टेबल 2 पर्यंत मोजला. हा 4चा टेबल 1 पर्यंत आणि हा 4चा टेबल 2 पर्यंत. 2 पर्यंत ज्यावेळेस मोजला त्यावेळेस त्या 2 नंबरला कोणता अंक होता? 8. या ठिकाणी आन्सर काय येईल? 8 म्हणजेच 1. सोपं आहे. आता अशाच पद्धतीनं पुढचं सोडवू आपण. बघा, 3चा टेबल आता या ठिकाणी किती अंक आहे? वरच्या बाजूला 2 अंक आहेत तर खालच्या बाजूला एकच अंक आहे. म्हणजे 3 ना आपल्याला काय करायचंय? 42 ला गुणायचं आहे. गुणायचं का मग? आता लक्ष द्या, 3चा टेबल 2 पर्यंत म्हणायचं आपल्याला. 3 दोन्ही 6. आता 3चा टेबल 4 पर्यंत मोजायचा आहे. 3 चौक 12. ओके, किती आलं उत्तर? 126. चला पुढचा. 2चा टेबल 3 पर्यंत मोजायचा आधी. 32. चला 2चा टेबल आता 2 पर्यंतच मोजायचं. 2 दोन्ही
चला 2 चा टेबल आता 7 पर्यंत मोजा. 2 साती 2 7 14 है ना, म्हणजे 14. बरोबर आहे. किती आला आन्सर? 1446 म्हणजे 1446 उत्तर आलं. चला पुढचा घेऊया टेबल आपण. चला 2 चा टेबल 4 पर्यंत मोजायचा आपल्याला. बेचोक. आता 2 चा टेबल कुठपर्यंत मोजायचा आता? मोजा मग. किती? 6. आता 2 चा टेबल कुठपर्यंत मोजायचा आहे? 1. मोजा मग. 2 1 2 एक बेच. आता 2 चा टेबल कुठपर्यंत मोजायचा? मोजा मग. 2 2 4. किती आला आन्सर? 4268. यालाच आपण मराठीमध्ये म्हणूया 4268. ओके, बरोबर आहे. म्हणजे बघा खालचा जो एक अंक आहे त्या अंकाला आपण काय केलं? वरच्या संख्येला आपण काय केलं? गुणलं, म्हणजे मल्टिप्लाय केलं. आता आपण खालचे जे उदाहरण आहेत ते सोडूया. ठीक आहे. आता बघा खालच्या उदाहरणामध्ये वरच्या उदाहरणामध्ये लगेच फरक जाणवणार आहे तुम्हाला. आता खाली जे आहे 4 चा टेबल आपल्याला कुठपर्यंत मोजावं लागणार आहे? सुरुवातीला मोजा मग. 4 8 32. मग इथं 32 घेऊ का? 32 घेऊ का? नाही का बरं? हा, म्हणजे आपल्याला एकच अंक घ्यायचा आहे. वरी कुठं हातचा आला होता का? वरी कुठेही हातचा आला नाही. पण या ठिकाणी काय आलेला आहे? हातचा आलेला आहे. म्हणजे आपल्याला हातचा या ठिकाणी घ्यायचा. म्हणजे सगळे जे काही उदाहरणं आहेत ते कशाचे आहेत? हातच्याचे आहेत. म्हणजे जसं बेरजेमध्ये आपण हातचा घेतो आहे की नाही, वजाबाकीमध्ये सुद्धा आपण उसना घेतो, तसं गुणाकारामध्ये सुद्धा आपल्याला हातचा घ्यावा लागतो. तर हातचा घ्यायचा असेल तर आपण हा 32 मोडूया है ना. इथं कुठेतरी लिहूया 32. आणि 32 पैकी काय घ्यावं लागेल मला? इथं हा 2 घ्यावा लागेल है ना. 2 घ्यावा लागेल. आणि उरला किती आता? 3. मग हा 3 कुठं घ्यायचा? सोडून द्यायचा का? हा, याचा गुणाकार आपला चालू आहे. तर हा जो 3 आहे पुढे ढकलायचा. म्हणजे 9च्या डोक्यावर ठेवायचा. हो द्या, वजन झालं तर झालं त्याला 9ला है ना. वजन घेतो तो 9चं 3चं है ना. चला आता 4 ने आपण 8 ला गुणलं. आता काय करूया आपण? 4 ने आपण 9 ला गुणू. म्हणजे 4 चा टेबल कुठपर्यंत बनायचा आपल्याला? मोजा मग 9 पर्यंत. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. किती आले? 36. आता 36 इथं घेऊ का मी? नाही घ्यायचे. 36 इथं घ्यायचे नाहीत का? काय घ्यायचे? हा, म्हणजे इथं 6 घ्यायचे का मी? मग काय करायचं सांगा? 36 घ्यायचे का काय करायचे? मग आपण इथं आपण 32 मध्ये 2च घेतले होते. इथं 32 पैकी 2च घेतले आणि 3 इकडे आपण 9च्या डोक्यावर ठेवले. मग 36 पैकी 6 घेऊन 6 घ्यायचे नाहीत का? घ्यायचे नाही का बरं? सांगा बरं. नाही का बरं ठेवायची? 36 पैकी 6 का नाही घ्यायचे? हा सांग. कशामध्ये? 36 मध्ये 3 मिसळायचे. बरोबर आहे का बरं? याचं कारण असं आहे की याच्या पुढं अंक आहे का दुसरा? याच्या पुढं गुणाकार राहिलाय का?
कोणता अंक राहिलाय का गुणायचा? कोणताच अंक गुणायचा राहिला नाही, 2च अंक आहेत. म्हणून आता 4ने आपण 9ला गुणलं, पण त्याच्या पुढं एखादा अंक असता तर आपण इथं फक्त काय घेतले असते? 6 घेतले असते. आणि 3 जे आहे त्या पुढच्या डोक्यावर ठेवले असते. पण पुढच्या डोक्यावर ठेवायला अंकच नाही पुढचा, बरोबर आहे? ठेवायची गरज नाही. मग हे 36 आले. या 36 मध्ये किती मिसळायचे आता? 3. मिसळा बरं 36 मध्ये 3. 36, 37, 38, 39. बरोबर आहे? किती आलं उत्तर? 392. आलं लक्षात तुमच्या? चला पुढचा सोडू आता या ठिकाणी बघा 59 मल्टिप्लाय 7 म्हणजे 59 गुणिले 7. 59 गुणिले 7. तर आपल्याला 7नं 9ला गुणायचं आहे आधी आणि पुन्हा 7नं 5ला गुणायचं आहे. चला म्हणजे 7चा टेबल कुठपर्यंत घ्यावा लागेल आधी आपल्याला? 9 पर्यंत. मोजा 7चा टेबल. 7 चौक 28, 7 5 35, 7 चौकून 42, 7 49, 7 8 56, 7 9 7 9 63 लिहू का मी इथं? नाही लिहायचा? हा बरं इथं वर लिहितो मी 63. हा आता 63 लिहू का? किती लिहू आता इथं? 3. हा 3 लिहायचा आणि हा 6 कुठं फेकायचा? मग 5च्या डोक्यावर 6 ठेवायचा म्हणजे तो हातचा आला. मग आता 7चा जो टेबल आहे कुठपर्यंत मोजावा लागेल? मोजा 7 6 7 14 7 21 7 चौक 28 7 5 35. 35 लिहू का मी इथं? मग किती लिहायचे? 6 मिसळायचे त्याच्यात, बरोबर आहे? 36 मध्ये काय मिसळायचे? 7 5 35 मध्ये 6 मिसळायचे. किती झाले मग? 35 आणि 6 41. तर या ठिकाणी 41 लिहू म्हणजे 41. आन्सर आलं 413. 413. चला आता लास्ट घेऊया आपण 4 अंकी संख्या आहे वरची आणि त्याला आपल्याला 7 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 7342 मल्टिप्लाय 7. चला करा पटापट. आता एवढे आपण सोडवले, पटापट सांगा मला. 7 दोन्ही 14. 14ला किती घेऊ? 4. हातचा किती आला? 1. 7 चौक 28 आणि 1 28 आणि 1 हा 29ला हातचा आला 1. 7 3 किती येते? 2 येते का? अरे वा. चला हा 7 चौक 28 आणि 1 7 3 21 21 आणि 2 23ला 3 अच्छा 2 7 7 49 आणि 2 किती आलं उत्तर? 51,399. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवलेले, बरोबर आहेत का? समजले का तुम्हाला? तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचे. पुढच्या तासिकेमध्ये आपण काय करूया? 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं कसं गुणायचं ते आपण पाहू. ठीक आहे? ओके चला लिहून घ्या एकदा.